स्वामी भक्त काय म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही जेव्हा भक्ती मार्गात असतात ना, क्षणोक्षणी तुमचा सद्गुरू तुम्हाला इतकं छान सांभाळतो. म्हणजे मला तर आता असं होतंय की किती जन्माचं माझं पुण्य असेल मला बाबा भेटले. बाबा असं म्हटलं की जीव भरून येतो. माझे सद्गुरू मला नेहमी सांगतात, तू जे करतोय ते प्रामाणिकपणे कर. असंख्य लोक बघतो 25-25 वर्ष झाले की जे साई पालखीला पायी जातात, तर मग बोलायला सुरुवात होते आणि मग कळतं की अरे 25 वर्ष याचा प्रवास झालेला आहे आणि ह्याला तर बाबांची 11 वचनं पण माहित नाही. ओके. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे. आपण जी भक्ती करतो मग ती आपण जगाला दाखवण्यासाठी करतो. मग तुम्हाला आकडे वाढवायचे 25, 50, 75, 100 झालं. बाबांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, कुठे असा काही करा हे मात्र चित्ती धरा, मी नजर ठेवून तुमच्यावर. आणि आता सीसीटीव्ही कल्पना आलेली आहे, पण त्यांचा सीसीटीव्ही पांडुरंगाचा 28 युगापासून आणि सद्गुरू साईनाथांचा आल्यापासून. त्यामुळे एक भय आणि एक आदर नेहमी पाहिजे की माझ्यावर माझ्या सद्गुरूचं लक्ष आहे. सगळ्यात पहिले शक्य असेल तर जवळच्या साई मंदिरात जा, बाबांच्या मंदिरात जाऊन बाबांसमोर शांतपणे बसा, सच्चरित्राचं पारायण करा, बाबांवर विश्वास टाका आणि 2 हात तिसरं मस्तक करून फक्त बाबांना सांगा की या अडचणीतून तुम्ही मला बाजूला करा. शिर्डी वही जाते जिने बाबा बुलाते. असंच नाही की तुम्ही असंच शिर्डीला जा तसंच शिर्डीला, नाही, चुकीचं आहे. तुम्ही कसंही जाओ पण एकदा गेल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांना भेटा. आओ जो फकीर फक्त 5 घरी भिक्षा मागून सुखाचा सोहळा करतो, जितके दिवस बाबा शिर्डीत होते फक्त सेवा केली, कधीच कोणाकडून बाबांनी अपेक्षा केली नाही, कधीच नाही. आणि आजही बाबा अपेक्षा करत नाही की तू येशील तर हे घेऊन ये ते घेऊन ये. क्रूर वागला आणि तुम्ही छल कपट केला, कोणाला फसवलं, क्या होता है कुछ नहीं होता है, आणि मग मस्त असे येऊन बसले ओम साईराम, ते चुकीचं आहे. ते थोतांड करू नका. आजकाल भजनांचं स्वरूप इतकं बदललेलं आहे, धंगड तकड लोक नाचतात गमछे उडवून. बाई मीरा अशी नाचली होती, तुकाराम असे नाचले होते. पालखी म्हणजे दिखावा करू नका. पालखी म्हणजे खरोखर तुम्ही चालत जेव्हा जाल ना तर बाबा तुमची वाट बघतात बरं. आणि पालखी करताना एकच वर्ष करा, पण इतकी प्रेमाने करा ना की ती जन्मोजन्मी त्याची आठवण राहिली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत साई भक्त निलेश दादा कासार. आणि त्यांच्या लाईफमध्ये बाबांनी अशा गोष्टी, म्हणजे आपण म्हणू शकतो की जेव्हापासून त्यांनी बाबांची भक्ती स्टार्ट केले त्यांच्या लाईफनी खूप मोठा टर्न घेतलेला आहे. आणि तेच नाही तर भक्ती करताना त्यांना जो अनुभव आला आहे, परत सद्गुरू हा आपल्याला पाहिजे का लाईफमध्ये, नाहीतर मग लाईफमध्ये आपण जेव्हा अडचणीत अडकतो तेव्हा भक्ती कशी करावी, ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. आणि त्याचबरोबर मध्ये साई भक्त जे आहेत त्यांना पण बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत माहिती नाही आहे, त्या गोष्टींवरती पण आपण काही चर्चा करणार आहोत. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्कार दादा. ओम साईराम. ओम साईराम. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात अगोदर तुम्ही एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला द्या. मी निलेश कासार. प्रयत्न करतोय भक्ती करण्याचा. भक्त म्हणवून घेण्यामध्ये जरी मला आत्ता आनंद आणि अभिमान वाटत असला तरीसुद्धा भक्त ह्या शब्दाची जी व्याख्या आहे ती फार मोठी आहे आणि मला असं वाटतं मी त्या व्याख्येत कुठेच बसत नाही. मी दास आणि दासानुदास आहे आणि राहावं असं मला वाटतं. जे काय आहे ते सगळं बाबांनी दिलेलं आहे, बाबांच्याच कृपेने हे सगळं चालू आहे आणि बाबांनी असंच आयुष्यभर माझ्यावर कृपा ठेवावी. हो. स्टार्ट तुमची कधी झाली भक्तीमध्ये? बाबांची भक्ती कधीपासून तुम्ही स्टार्ट केली? 2003 साली आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या परिवारात, आमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट आलं होतं आणि त्यामुळे आम्हाला आमचं गाव सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. ओके. आणि मग जेव्हा आम्ही नवीन शहरात राहायला गेलो तर तिथे मला अजूनही आठवतं, गंगा दर्शन नावाचं बिल्डिंग होती, त्याच्यात आम्ही राहिलो आणि तिथे जवळच गंगेवर म्हणजे नाशिकला पंचवटीमध्ये बाबांचं मंदिर होतं, आहे अजूनही, साई किरण धाम. तर तिथे असंच फिरता फिरता मी गेलो आणि बाबांच्या मंदिरात मी गेल्यानंतर बाबांच्या मंदिरात 7 वाजेची आरती चालू होती. आणि मग त्या दिवसानंतर मला असं वाटलं की खरोखर जर आयुष्यात काही सुंदर असेल आणि आयुष्य जगण्यासाठी जो मला दुसरा चान्स बाबांनी दिला तर तो हा आहे. आणि तिथून सगळी ही सुरुवात झाली जी आता जन्माच्या शेवटपर्यंत किंवा
पुढेही कंटिन्यू चालेल असं मला वाटतं. ग्रेट. आता तुम्ही भक्ती 2003 पासून तुमची लाईफ अशी म्हणजे आध्यात्मिकतामध्ये आहे, तर मला विचारायचं आहे की सद्गुरूची ही गरज लागतेच का? सद्गुरूचीच गरज लागते. ओके. मुळात जर नुसतं शरीर असेल तर त्याला आपण बॉडी म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जर जीव असेल तरच आपण त्याला माणूस म्हणतो. तर आपण जरी शरीर असलो तरी आपला आत्मा नसेल तर त्या शरीराला जसं महत्त्व नाही, तसं आपल्या आयुष्याला आध्यात्मिक मार्गात चालताना आपल्याला सद्गुरूचीच गरज लागते. जसं तुम्ही एखादा प्रवास करता आहात आणि रात्रीची वेळ आहे आणि जर तुमच्याकडे बॅटरी नसेल तर तुम्हाला रस्ता दिसत नाही. डोळे तर तुमच्याकडे आहेत, पण जर बॅटरी नसेल तर तुम्हाला रस्ता दिसत नाही. तसंच अध्यात्मात आणि भक्ती मार्गात सद्गुरू, गुरु हा फार महत्त्वाचा आहे. बाबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप लोक जी साई भक्त आहेत माझ्या संपर्कात, किंवा ज्या साई भक्तांशी मला भेटायला मिळतं, किंवा अन्य स्वामी भक्त असो, शंकर महाराजांचे भक्त असो, गजानन महाराजांचे भक्त असो, तर त्यांच्याशी भेटल्यानंतर बऱ्याचदा असं उत्तर येतं की नाही, आमचे हेच सद्गुरू आहेत. बरोबर. काही एक वर्ष माझाही तोच भाव होता की बाबा आहे तर सगळं आहे, मला सद्गुरूची गरज नाही असं मी म्हणायचो. पण बाबाच ठरवतात. ओके. जसं तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा मृत्यू अटळ आहे, जन्माला आल्यानंतर तुमचं लग्न ह्याच दिवशी होणार आहे, तुमच्या काही ठराविक घटना ज्या ठरलेल्या आहेत त्या त्याच वेळेस जशा होणार आहेत, तसं तुमचा सद्गुरूसुद्धा तुम्हाला भेटण्याची वेळ ही तुमच्या नशिबात आणि तुमच्या आयुष्यात लिहिलेली असते. ओके. मला माझे सद्गुरू भेटले साईबाबांच्या मार्गात आल्यानंतर 22 वर्षांनी. अच्छा. जरी आत्ता माझं वय इतकं असेल तरी आत्ता मी माझं वय फक्त 14 महिने समजतो, कारण 14 महिन्यांपूर्वी मला अनुग्रह झाला. ओके. माझे सद्गुरू गुरुदेव श्री हरिओम राहुल फाटे सर आहेत. ओके. रामनवमी हा आम्हा साई भक्तांसाठी सगळ्यात मोठा सण असतो, आणि मुंबईतून खूप साऱ्या पालख्या रामनवमीला पायी जातात. करेक्ट. अनेक वर्षांपासून बाबांनी मला पालखीला आधी नाशिकहून आणि मग मुंबईवरून बोलवलं. जेव्हा मी रामनवमीच्या दिवशी रथाचं दर्शन घेत होतो, त्या दिवशी मला माझा एक 12-13 वर्ष जुना मित्र जो साई भक्त आहे तो भेटला. त्याच्या हातात बाबांची मूर्ती होती आणि तो दर्शन घेऊन बाहेर येत होता. त्याचं नाव विजय शिरसाट. माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हा फार आत्ताच्या पिरियडमध्ये खूप मोठा माणूस आहे असं मला वाटतं. आणि संयोग किती छान आहे बघा ना, माझ्या वडिलांचं नाव पण विजयच आहे. ओके. एका विजय नावानी मला ह्या संसारात जन्म दिला आणि दुसऱ्या विजय नावानी मला सद्गुरूशी भेट घालवली, म्हणजे माझा आध्यात्मिक जन्म झाला. बरोबर. विजय त्या दिवशी रामनवमीच्या दिवशी मला म्हणाला की आपल्याला अशा अशा ठिकाणी तुला घेऊन जायचं आहे, तू नाशिकला आला की आपण नक्की जाऊ. आणि मी गेलो. सद्गुरूंना बघून माझ्या मनामध्ये, हृदयामध्ये जे भावना आल्या, त्या आल्यानंतर मला असं वाटलं नाही, हीच ती जागा आहे जिथे मला बाबा पाठवू इच्छितो. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, ज्यांना आपण टेंबे स्वामी महाराजांनी नावाने पण ओळखतो. बस त्या कुळात मला आता अनुग्रह मिळाला, किंवा त्या घरात मला अनुभव मिळाला आणि अनुग्रह मिळाला. म्हणजे मी आता फार श्रीमंत आहे. बरोबर. म्हणजे माझ्या बँकमध्ये किती बॅलन्स आहे ते खोटं, पण माझा सद्गुरू साधनेच्या परमोच्च स्थानावर आहे, कळस आहे, शिखर आहे. आणि माझा जो हृदयान्विंद सद्गुरू आहे, प्राणप्रिय श्री साईबाबा, दोन्ही समृद्ध घर आहेत. ओके. दोन्ही माहेर मोठी आहेत माझी. भक्ती मार्गामध्ये काही तुम्हाला अशा अडचणी मिळाल्या का, मध्ये मध्ये अडचणी आल्या का? आणि जर आता कोण जर भक्ती मार्गात आहे तर त्यांना पण अशा अडचणी काही येऊ शकतात का? अडचणी आल्या म्हणजे अडचणीच आहेत. हा रस्त्याच काट्यांनी भरलेला आहे. ओके. कारण फार सहज आणि सोपं आहे आयुष्यात जगताना अधर्माने जगणं, व्यसन करून जगणं. एकदम इट इज व्हेरी इझी टू सर्वाइव्ह युअर सेल्फ. अवघड काय तर स्वतःमध्ये बदल घडवून आणणं. मी जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा मी नर होतो, आणि त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या मार्गावर चालून जर माझी वाटचाल नारायणाकडे नसेल होत तर माझा जन्म व्यर्थ. ओके. भक्ती मार्गात खूप अडचणी आहे, अडचणींचाच मार्ग आहे हा. बाबा 11व्या अध्यायात सिद्दीक फाळकेला म्हणतात, 12वी पलीकडे आहे वाट, चालून येशील का नीट, चरणा निकट बसून देईल. तर बाबांना म्हणण्याचा अर्थ कसा आहे की भक्ती मार्ग खरोखर अवघड आहे, पण तो सोपा कधी होतो जेव्हा खरोखर तुमच्यावर सद्गुरूची कृपा होते. ओके. अहो, जो पाण्याने दिवे लावू शकतो तो तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा मार्ग सोपा नाही करू शकत. अगदी करतो. स्वामी भक्त काय म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी,
विश्वास. ज्या भक्ती मार्गावर तुम्ही चालायचं ठरवलंय, आधी दृढ व्हा, आधी पक्के व्हा की मला चालायचं म्हणजे चालायचंच आहे. आणि चालताना माझ्यात जर बदल झाला तरच मी चालतोय किंवा चालवलं जातंय. मला बघून लोकांना सांगायला नाही पाहिजे की मी साई भक्त आहे. ती करुणा, ते प्रेम, तो विश्वास, ते माझ्या डोळ्यातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या आचरणातून दिसलं पाहिजे. हा बदल अपेक्षित असतो सद्गुरूला तुमच्याकडून. तुम्हाला तर त्याच्याकडून सगळंच पाहिजे, गाडी, घोडा, बंगला, इज्जत, सत्ता, संपत्ती, खुर्ची, मान, पान. पण त्याला तुमच्याकडून काय पाहिजे तर फक्त संपूर्ण शरणागती, जी तुम्हाला फक्त भक्ती मार्गातच मिळते. आणि अडचणी खूप येतात, पण तुमचा विश्वास हे एकमेव औषध असतं, तुमचा एकमेव उत्तर असतं, ते म्हणजे विश्वास. जितका तुमचा विश्वास पक्का, परीक्षा अजून कठीण. पण शेवटी तुम्हाला जे मिळतं ना ते कोणालाच मिळत नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही जेव्हा भक्ती मार्गात असतात ना, क्षणोक्षणी तुमचा सद्गुरू तुम्हाला इतकं छान सांभाळतो. म्हणजे मला तर आता असं होतंय की किती जन्माचं माझं पुण्य असेल मला बाबा भेटले. करेक्ट. बाबा असं म्हटलं की जीव भरून येतो. म्हणजे तेच भक्ती मार्ग खूप अवघड आहे आणि भक्ती मार्ग खूप सोपा आहे. त्याच्या कृपेविना काही होणे नाही. बरोबर, अगदी. त्यामुळे भक्ती मार्गात अडचणी येतात. त्या अडचणींना आपण तोंड देतोय हे समजायचंच नाही. आपण शरण राहायचं आणि आपण फक्त बाबांकडे बघायचं. बाबा बघा आणि काय असेल त्याचं सोल्युशन किंवा त्याचं उत्तर तुम्हीच द्या. कारण आपण तेव्हा ना निर्बल आणि निर्भर असतो. त्यामुळे भक्ती मार्गातल्या अडचणींचा विचारच करायचा नाही, उडी मारायची. प्रेम करताना कसं बघितलं आणि झालं, बरोबर, तसंच सद्गुरूशी पहिलं तुमचं प्रेम होणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही खरोखर एखाद्या सद्गुरूशी एकरूप होता त्यावेळेस आयुष्यातले मोठी मोठी संकटं, मोठी मोठी वादळं तुमच्या सद्गुरूच्या कृपेने अशी येतात आणि अशी निघून जातात. म्हणजे ज्यावेळी आपली भक्ती स्टार्ट होते तर भक्ती करत असताना आपल्यामध्ये काही बदल होतात का? खूप बदल होतात. भक्ती सुरू करताना किंवा हा प्रवास सुरू करताना मला तर कधी वाटलं पण नव्हतं की मी भक्ती करतोय. आणि आजही मला वाटत नाही की मी भक्ती करतोय. आज मला असं वाटतंय की मी बाबांवर विश्वास ठेवलाय आणि बाबा माझं पालन पोषण करतोय. अच्छा. खरं सांगू का, भक्ती करणं म्हणजे एक सुखावह मार्ग आहे. माझे सद्गुरू मला नेहमी सांगतात की तू जे करतोय ते प्रामाणिकपणे कर. असंख्य लोक बघतो 25-25 वर्ष झाले की जे साई पालखीला पायी जातात आणि मला जेव्हा ते भेटतात कारणाने किंवा असं संयोगाने असं भेटतात आणि मग आमची चर्चा होते. मग मी त्यांना म्हणतो का हो तुमचे 25 वर्ष झाले? अरे हां, छान छान. मग कसं हो? मग 11 वचनांपैकी आपण जरा बोलूया ना, कारण माझा तुमचा संबंध साईबाबांशीच, दुसरं तिसरं तर काहीच नसणार ना. तुम्ही थोडी माझी व्याई. साईंबद्दल बोलूया ना आपण बाबांबद्दल. तर मग बोलायला सुरुवात होते आणि मग कळतं की अरे 25 वर्ष ह्याचा प्रवास झालेला आहे आणि ह्याला तर बाबांची 11 वचनं पण माहीत नाही. ओके. शिर्डी सज्याचे लागतील पाय, टळतील पाय सर्व त्याचे. मग त्याला जेव्हा मी विचारतो का हो सच्चरित्र वाचलं का, ते म्हणते हो वाचलं. मग मी त्याला कधीतरी बोलताना बोलतो, अहो तुम्हाला दामोअण्णा कासारांचा 25वा अध्याय आठवतो का? त्याच्यात बाबांनी त्यांना किती सुंदर सांगितलं की कुठलाही व्यापार करशील तर विचार करून कर. जे सद्गुरू किती मार्ग दाखवतो. मग ते माझ्याकडे असं बघतात. मग मला असं प्रश्न पडतो, ते वाईट आहेत असं नाही, तेही बाबांच्याच झाडाचं फुल आहे आणि मी पण बाबांच्याच झाडाचं फुल आहे. मी मोठा आहे असं अजिबात मला सांगायचं नाही. परंतु सांगायचं एकच आहे, आपण जी भक्ती करतो मग ते आपण जगाला दाखवण्यासाठी करतो. करेक्ट. मग तुम्हाला आकडे वाढवायचे 25, 50, 75, 100 झालं का? तुम्हाला दाखवायचे की मला बाबा किती समजले किंवा मी बाबांशी किती प्रामाणिक. बरोबर. आपण बाबांशीच प्रामाणिक राहिलं पाहिजे. काल आलेला साई भक्त सुद्धा बाबांचाच आहे आणि 50 वर्षापासून भक्ती करणारा भक्त सुद्धा बाबांचाच आहे. इथं वेळेचं, वयाचं, जातीचं, धर्माचं कोणतंही बंधन नाही. म्हणूनच ते साईबाबा आहेत. बरोबर. त्यामुळे तुम्ही एकदा जरी पालखीला गेलात, मी तर म्हणतो एकदाच जा. सच्चरित्र पण एकदाच वाचा, स्तवन मंजरी पण एकदाच वाचा, पण इतकी प्रेमपूर्वक वाचा ना की त्याच्यावर, त्या गोष्टीचा तुमच्या आयुष्यावर इतका सुंदर परिणाम झाला पाहिजे ना की इन्स्टंट बदल सुरुवात झाली पाहिजे. मीही आधी अवखळ होतो, कुठेही बसायचो, काहीही करायचो. समज देतो तो सद्गुरू. ओके. आणि भान देतं ती भक्ती. ज्यावेळेस तुम्हाला भक्तीचं भान येतं ना त्यावेळेस तुम्ही कधीही चुकीचं करत नाही. रोजच्या आयुष्यात पण मी म्हणतो बरं का,
आता मी बसलोय सद्गुरूविषयी बोलतोय म्हणजे खूप, आणि इथून मी उठायचं आणि मग छलकपट करायचा नाही. बाबांचं एक खूप सुंदर वाक्य आहे, कुठे असा काही करा हे मात्र चित्ती धरा, मी नजर ठेवून तुमच्यावर. ओके. आणि आत्ता CCTV कल्पना आलेली आहे, पण त्यांचा CCTV चालूच आहे. पांडुरंगाचा 28 युगापासून आणि सद्गुरू साईनाथांचा आल्यापासून. त्यामुळे एक भय आणि एक आदर नेहमी पाहिजे की माझ्यावर माझ्या सद्गुरूचं लक्ष आहे. आणि मग खरं सांगू का, साधना करताना, भक्ती करताना चुका खूप कमी होतात आणि आपसूक आपल्यात बदल येतात. आणि बाबांचं एक वचन आहे, शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. ओके. तर बाबांचं वचन तर पूर्ण झालं, पण तुम्ही शरण आहे का? तर सगळ्यात पहिले तुम्हाला शरण व्हायचंय. जेव्हा तुम्ही शरण होणार तेव्हा बाबा ते स्वीकारणार. एक गाडी चालवताना 2 ड्रायव्हर बसतात का? नाही. आणि जो ड्रायव्हर असतो त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो. करेक्ट. बरोबर. तसंच आपल्या आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सद्गुरूच्या हातात देतात त्यावेळेस तुम्ही निर्धास्त बसायचं, बिनधास्त बसायचं, पण एवढं मात्र भान ठेवायचं की माझ्याकडून काही चुका झाल्या पाहिजे नाही. जसं श्रद्धा आणि विश्वास हा कसा असावा? बापरे, तुम्हाला सांगू का दादा की विश्वास बाई मीरासारखा पाहिजे. मेरे तो गिरधर गोपाल दुसरो ना कोई, दुसरा नाहीच. आज मी ह्या गाडीत, उद्या मी त्या गाडीत, परवा मी त्या स्टेशनला, तरवा मी त्या स्टेशनला. तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला तारणारा कोण आहे. ते तुम्हाला इन्स्टंट समजतं. तुम्हाला तुमचा प्रवास कळलाच पाहिजे. विश्वास कसा पाहिजे तो मीरेसारखा, विश्वास कसा पाहिजे तो संत तुकारामांसारखा, विश्वास कसा पाहिजे तो गोरोबासारखा, विश्वास कसा पाहिजे तो जणीसारखा, विश्वास कसा पाहिजे तो प्रल्हादांसारखा. म्हणजे मी तुला आत्ता सांगताना पण मला शहारा येतोय की माझ्या आयुष्यात पण खूप खूप अडचणी आल्या. अरे फार टीका झाल्या माझ्यावर, पण आजही होतात आणि कदाचित पुढेही होतील. पण मी माझा मार्ग सोडला का? नाही. कारण मला माहिती होतं मी जे करतोय ते मी करतच नाहीये, माझ्याकडून करवून घेतोय तो माझा सद्गुरू. ज्या दिवशी तुम्ही संपूर्णपणे तुमचा विश्वास सद्गुरूवर टाकाल ना, त्याच दिवशी तुमचा सद्गुरू तुम्हाला वाचवण्यासाठी आणि तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतो. त्यामुळे विश्वास तो खूप पक्का पाहिजे. आणि भक्ती तुम्ही कशी पाहिजे माहिती का? एका झाडासारखी. माझ्या आयुष्यात छाबरा दिदी म्हणून आहेत, सुमिताजी छाबरा, ज्यांनी मला परमपूज्य श्री आनंद साईजीशी भेट घडवली. म्हणजे पापाजी म्हणतो आपण नागपूरला, जी श्री साई गीताचे रचयिता आहेत. पण श्री साई गीता माझ्या आयुष्यात आल्यानंतर साई भक्त असणं वेगळं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणं वेगळं, प्रेम करणं वेगळं, ते मला त्यांच्याकडून शिकता आलं. म्हणजे खूप लोक भेटले अहो आयुष्यामध्ये की ज्यांनी मला खूप छान छान शिकवलं. खूप लोक भेटले ज्यांनी फक्त टीका केली. मी टीका करणाऱ्यांवर जास्त प्रेम केलं. कारण आपल्या घरात आपण बसलोय, आपल्याला कचरा दिसला की तेव्हाच आपण झाडू आणि सुपली घेतो. करेक्ट. तर दिसला नाही तर काहीच नाही. तर ज्यांनी मला माझ्यातला कचरा दाखवला, पहिलं धन्यवाद त्यांना. जे मला गोड बोलले त्यांना नाही, करेक्ट, पण ज्यांनी माझ्यावर टीका केली, मला माझ्या चुका दाखवल्या, कधी प्रेमाने तर कधी रागाने. आज मी जे काही प्रेम करू शकतो बाबांवर, जी काही माझी भक्ती आणि विश्वास आहे, काहीच नाही मुळात, पण जे काही आहे ते फक्त टीका करणाऱ्यांमुळे. त्यामुळे भक्ती मार्गात चालताना विश्वास एका झाडासारखा पाहिजे, वरती फक्त इतकाच, पण खाली मुळांसारखा पक्क. की किती संसारी वादळ येऊ दे, बाबा तू आहेस ना, सांभाळून घे. माझे बाबा आहेत. प्रश्नांना सांगा ना तुम्ही मोठे नाही हो, माझे बाबा मोठे आहेत. जिथे जिथे मोठे मोठे प्रश्न, तिथे तिथे साईबाबा आहेतच. अनेक वेळा अनेक भक्तांना अनेक मोठ्या संकटांमध्ये फक्त बाबांनी वाचवलेलं. जर आपण सक्षम असतो तर आपल्याला सद्गुरूची गरजच नसती. म्हणून विश्वासच पहिली पायरी विश्वास, मग प्रेम, मग शरणागती आणि मग तो. बरोबर. तुम्ही म्हणालात मगाशी की तुमच्या लाईफमध्ये पण बरेच प्रसंग आले होते, अडचणी आल्या होत्या. तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये अडचणी येतील त्यावेळी त्यातून कसं त्यांनी बाहेर पडायचं? पहिले तर सद्गुरू असावा किंवा कुठल्या तरी इष्टदेवतेवर त्यांचा विश्वास असावा. अच्छा. आईसाहेब असू दे, महादेव असू दे, विष्णू असू दे, ब्रह्मा असू दे, स्वयं दत्त महाराज असू दे, ते तर पाहिजेच. दुसरी गोष्ट, अडचणी आल्यानंतर ना आधी त्या व्यक्तीने स्थिर व्हावं. ओके. आमच्या आयुष्यात अडचणी नाही आल्या किंवा येणार नाही, येणार. आज मी दादा तुझ्याशी बोलतोय, मला माहिती माझ्या अडचणी काय आहेत, माझ्या वेदना, माझ्या दुःख फक्त मलाच माहिती आहे. आणि आजकाल जगामध्ये तोंड सगळ्यांना आहे पण कान कोणालाच नाही. करेक्ट.
कान एकट्या सद्गुरूलाच आहे, जो तुमचं ऐकून घेतो. म्हणून आधी शांत व्हा, निवांत व्हा आणि तुमच्या सद्गुरूला तुम्ही मनापासून प्रार्थना करा. जसं मी बाबांना, बाबा असा प्रसंग आलाय, आता मी काय केलं पाहिजे. सगळ्यात पहिले शक्य असेल तर जवळच्या साई मंदिरात जा, बाबांच्या मंदिरात जाऊन बाबांसमोर शांतपणे बसा, सच्चरित्राचं पारायण करा, बाबांवर विश्वास टाका आणि 2 हात तिसरं मस्तक करून फक्त बाबांना सांगा की या अडचणीतून तुम्ही मला बाजूला करा. मी रोज सकाळी उठल्यानंतर म्हणतो, बाबांच्या चरित्रातल्याच एका अध्यायात आहे की मी तुमचा दासानुदास आहे आणि तुमच्या चरणावर माझा संपूर्ण विश्वास आहे. मग अडचण वाटतच नाही. बरोबर. सूर्यासमोर ढग आले म्हणजे सूर्याला झाकतं का? नाही. मग श्रद्धेचं इतकं मोठं वारं पाहिजे, विश्वासाची इतकी पक्की तुमच्या हातात तलवार पाहिजे की तुम्ही प्रत्येक संकटावर तुटून पडलं पाहिजे. हिरमुसून जाऊ नका, घाबरू नका, तर तुमच्या सद्गुरूवर विश्वास ठेवा आणि मनापासून, मनाच्या तळापासून त्याच्याशी हितगुज करा, प्रार्थना करा, नक्की प्रश्नाचं उत्तर मिळेल. बरोबर आहे. तसंच ज्यावेळी आपण शिर्डी साईबाबांना जातो तर त्यावेळी काय लक्षात ठेवायला पाहिजे? कारण बऱ्याचदा असं होतं की ट्रिप्स म्हणून म्हणजे मित्रांबरोबर असं प्लॅन होतो जाण्याचा, तर आपण एक थोडं शॉर्ट ट्रिप आता बोलतात लोक, कसंही जा पण त्यांचं होऊन जा. ओके. कारण कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी ना आधीच बंधनात नका अडकू. हां. किती लोक मी बघतो जे ट्रिप म्हणून आले आणि बाबांचेच होऊन गेले. ओके. कारण कसं आहे, कसंही तुम्ही बाबांकडे गेलं तरी चालेल, परंतु जर तुम्ही खरोखर बाबांच्या भेटीला जाणार असाल ना, तर पहिली गोष्ट तुम्हाला परखडपणे सांगू का, स्टेटस टाकू नका. अच्छा. किंवा स्टोरी टाकू नका, वे टू शिर्डी, ऑफ टू शिर्डी, गोईंग टू शिर्डी. का गरज वाटते तुम्हाला सांगण्याची? तुम्ही शिर्डीला जाणार आहात ना, फोटो काढू नका, सेल्फी काढू नका. कॉन्सन्ट्रेशन कशावर ठेवा? बाबांवर. तुम्ही शिर्डीला जाता म्हणजे बाबासुद्धा तुम्हाला बोलवता. बोलावा येतो. शिर्डी वही जाते जिने बाबा बुलाते. करेक्ट. असंच नाही की तुम्ही असंच शिर्डीला जा, तसंच शिर्डीला नाही, चुकीचं आहे. तुम्ही कसंही जाओ, पण एकदा गेल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांना भेटा. अगदी शांतपणे जा, फ्रेश व्हा, जी वेळ असेल त्या वेळेस पोटभर खा, दर्शन रांगेत लागा, अति प्रेमाने बाबांकडे जा, हात जोडा, सांगा सद्गुरुनाथा, साई बाबा मी तुमचं नाव आजपर्यंत ऐकलं आहे, तुमच्या अनुभवांची मी आजपर्यंत सगळे तुमचे अनुभव ऐकत आलेलो आहोत. मी आता अडचणीत आहे, माझे असे असे प्रश्न आहेत. अहो काही लोक चेहऱ्यावर इतके छान राहतात पण आतून त्यांच्या किती गोंधळ आहे ना, हे तुम्ही समजू नाही शकत. करेक्ट. सगळ्याच गोष्टी सगळेजण बोलत नाहीत, मग ते तुम्ही बाबांकडे बोला ना. राईट. शिर्डीला जाताना तुमच्या मनावर आणि तुमच्या आयुष्यावर आणि तुमच्या हृदयात किती ओझं आहे नाही फक्त तुम्हाला माहिती दादा. आज मी जेव्हा दरवेळेस शिर्डीला जातो, मग आठवड्यातून 2दा जाऊ दे की 10 वेळा जाऊ दे, माझ्या मनात इतक्या वेदना असतात ना, असं वाटतं कधी मी उतरेल, द्वारकामाईत जाईल, बाबांना सांगेल बाबा असं असं झालं बरं का. आता आमचं तर प्रेमच आहे, आमचा तर विश्वासच आहे ते. पण नवीन जाणाऱ्यांनी पण ना आपल्या सगळ्या मनातल्या गप्पा बाबांशी करा. ओके. मग तुम्हाला गर्दी आणि लाईन जाणवणारच नाही. हां, बरोबर आहे. मग तुम्ही एकरूप व्हाल बाबांपर्यंत जाल तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही गाभाऱ्यात पोचाल तेव्हा बाबा तुम्हाला दिसतील, तुम्ही बाबांना दिसाल. 2 हात तिसरं मस्तक, काही मागत नाही बाबा. आओ जो फकीर फक्त 5 घरी भिक्षा मागून सुखाचा सोहळा करतो, जितके दिवस बाबा शिर्डीत होते फक्त सेवा केली, कधीच कोणाकडून बाबांनी अपेक्षा केली नाही, कधीच नाही. आणि आजही बाबा अपेक्षा करत नाही की तू येशील तर हे घेऊन ये, ते घेऊन ये, असं घेऊन ये, तसं घेऊन ये, कधीच नाही, कधीच नाही. मग तो आपल्याकडे काहीच मागत नाही, मग आपण काय द्यायचं? तर बाबांना देताना सांगायचं की बाबा मला द्याल तर विश्वास द्या, ओके, पक्की श्रद्धा द्या, संपूर्ण विश्वास द्या आणि दृढता द्या की आयुष्यात कुठलंही संकट आलं तरी मी हालायला नको. करेक्ट. मी डगमगायला नको, मी स्थिर राहायला पाहिजे. आणि दर्शनाला जाताना भावमुक्त होऊ नका, भावपूर्ण व्हा. मग नंतर तुम्ही पाहिजे ते शिर्डीत मजा करा, ओके, खा प्या, शॉपिंग करा, फोटो काढा, सेल्फी काढा, जे करायचं. परंतु दर्शनाला जाताना खूप प्रामाणिकपणे जा. तुमचं म्हणणं, तुमचं दुःख, तुमच्या वेदना बाबांना सांगा. आणि मग का बाबा उत्तर देणार नाही? बरोबर. आणि का त्या पूर्ण होणार नाही? त्यामुळे शिर्डीला जाताना निश्चित ट्रिप म्हणून जा,
पण प्रामाणिकपणे जा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून जा. तसंच बाबांचं असं कोणतं स्तोत्र वगैरे आहे का ज्यांची आपण उपासना करू शकतो? नक्कीच. बाबांच्या शिर्डीमध्ये 4 आरत्या होतात. सकाळी काकड आरती होते, हां. दुपारी माध्यान्ह आरती होते, संध्याकाळी धूप आरती होते आणि रात्री शेज आरती होते. तुम्हाला वेळ मिळेल ती आरती ऐकण्याचा, अटेंड करण्याचा प्रयत्न करा. ओके. दुसरी गोष्ट, स्तोत्र म्हणाल तर श्री साईनाथ स्तवन मंजरी दासगणू महाराजांची लिहिलेली आहे. आणि हे असं एक लिखाण आहे की जे बाबांच्या समोर लिहून पूर्ण झालं आहे आणि बाबांचा वरद हस्त आहे. ओके. त्यामुळे तुम्ही स्तवन मंजरी एकदा जेव्हा वाचाल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये मानसपूजा आहे आणि ती इतकी सुंदर प्रकारे दासगणू महाराजांनी लिहिलेली आहे की ती तुम्ही जेव्हा वाचाल त्यावेळेस तुम्हाला ती रोज वाचण्याची एक सवय लागते आणि मग तुम्हाला समजायला लागतं की बाबा किती सुंदर आहे. ओके. आणि त्या सुंदरतेमध्येच तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळून जातात. अच्छा. की आपण म्हणतो ना की इतका कम्फर्ट जर्नी होता की मी निघालो आणि मी पोहोचलो. तर तसंच आहे. आणि साईंचं श्री साई सच्चरित्र आहे. ज्यांना कोणाला बाबांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी इतर कोणालाही न भेटता न विचारता सरळ श्री साईबाबा संस्थांचं श्री साई सच्चरित्र घ्यावं. अनेक भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. बंगालीमध्ये आहे, मराठीमध्ये आहे, तेलुगूमध्ये आहे, मल्याळममध्ये आहे, गुजरातीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये 2 आहेत. ओके. एक श्री दाभोळकरांनी लिहिलेलं आणि एक श्री निंबाळकरांनी लिहिलेलं. दाभोळकरांनी जे लिहिलेलं आहे ते 1929 साली पूर्ण झालं आणि निंबाळकरांनी जे लिहिलं ते आत्ता अगदी ह्याच जवळच लिहिलेलं आहे त्यांनी. तर ते तुम्ही वाचा. निंबाळकरांनी लिहिलंय ते शुद्ध मराठीत लिहिलंय. बाबा तिथे गेले, बाबा बसले, म्हणजे ते सोपं जातं समजा. आणि दाभोळकरांनी जे लिहिलंय ते प्राकृत लिहिलंय, ते पण खूप सुंदर. साखरच आहे हो, ती कशी खा, अमेरिकेत खा तरी गोड आणि भारतात खा तरी गोड. म्हणून साई सच्चरित्र वाचलं पाहिजे. रोज एक अध्याय वाचला प्रेमपूर्वक की तुम्हाला हळूहळू समजायला लागतं बाबा काय आहेत, बाबा कसे आहेत आणि बाबांचं आयुष्य कसं होतं आणि बाबांनी किती किती भक्तांवर कशा कशा कृपा केलेल्या आहेत ज्या आजपर्यंत. आज समाधीला या दसऱ्याला 107 वर्ष झाले. ओके. ते 60 आणि हे 107, 167 वर्षांपासून बाबा कृपा करतायत आणि पुढेही करत राहतील. आता बऱ्याच लोकांचं मी ऐकलंय आणि मी स्वतः असा अनुभव पण घेतलाय की साईबाबा आपल्या भक्तांशी बोलतात. साईबाबाच नाही तर आपले इष्टदेव आपल्या भक्तांसोबत बोलतात. तर हे खरं आहे का? हो, 100%. ते नाही बोलले तर मार्ग कसा चालेल? जरी बाबा समाधीत आहेत किंवा समाधीस्थ झालेले आहेत तरी आज आमच्यासारखे कितीतरी असे साई भक्त आहेत किंवा मी जे बघतो, स्वामी भक्त बघतो, महाराजांचे भक्त बघतो, गजानन महाराजांचे भक्त बघतो की ज्यांचे सद्गुरूंना समाधी घेऊन 100-100 वर्ष झाले. टेंबे स्वामी महाराजांचे भक्त बघतो. पण तुम्ही एका अडचणीत असाल तर तुम्हाला ते बरोबर मार्ग दाखवतात आणि त्यांचं मार्ग दाखवणं म्हणजे ते तुमच्याशी बोलतात. ते बोलतात म्हणजे समोर येऊन बोलतात, बाळा हे कर, बाळा ते कर, असं नाही. संकेत देतात. सांकेतिक भाषेत बाबा तुमच्याशी बोलतात. जसा आज माझा अनुभव झाला की मी एका ठिकाणी चाललो होतो आणि मी खूप खूप चिंतेत होतो. ओके. खूप मी एका मोठ्या प्रश्नात अडकलेलो होतो आणि मी बाबांना म्हणत होतो मनोमन की बाबा मला तरी वाटतं मी खरा आहे, मग हे कसं घडलं? तर त्या गर्तेत मी होतो आणि मागून एक गाडी आली, त्याच्यावर लिहिलेलं होतं सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. ओके. तर हे बोलणं झालं. करेक्ट. असं बोलणं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ती मी तुम्हाला काय सांगितलं की सद्गुरूला एकच मागायचं की मला तशी बुद्धी दे की तुझी कृपा समजली पाहिजे. म्हणून आपल्या बुद्धीला त्यांच्या चरणावर ठेवणंच योग्य आहे. कारण बुद्धीला पश्चाताप आहे. हम करे तो दम घुट जाए, तुम करो तो तम उड जाए. इतकं सुंदर प्रवास. ओके. सोडून द्या. पतंग कशी उडवणाऱ्याच्या हातात असते. करेक्ट. ती स्वतः नाही उडत. तसा आपला धागा बाबांकडे देऊन द्या. बाबा तुम्हाला जसं उडवायचं तसं उडवा. बरोबर आहे. आणि जसं तुम्हाला माझ्या आयुष्यात करायचं तसं करा. जोपर्यंत तुम्ही कटपुतली होत नाही ना तोपर्यंत बाबा पण त्यांचे चमत्कार दाखवत नाही. त्यामुळे हो, प्रत्येक भक्ताशी बाबा बोलतात आणि प्रत्येक भक्ताशी बाबा बोलत पण नाही. ते भक्ताच्या भक्तीवर असतं की तो किती शरणागत आहे. इतकं चांगलं तुम्हाला म्हणजे बाबांची माहिती आहे आणि इतकं तुम्ही ग्रंथ वगैरे पण वाचलेत. तर थोडं मला सांगा की बाबा कसे होते आणि त्यांना भक्तांना सांगायचं काय होतं? ह्या जगात सगळ्यात सुंदर काय असेल किंवा सगळ्यात देखणं काय असेल तर माझे बाबा. प्रत्येकाचे बाबा वेगळे आहेत.
परंतु बाबा इतके सुंदर होते ना की 7 फूट उंची होती बाबांची आणि अजाणू बाहू म्हणजे गुडघ्याच्या खाली बाबांचे हस्त म्हणजे हात होते. हां बाहू अजाणू गौरमय कांती चंद्र सूर्य नेत्री लखलखती, हे बाबांनी माझ्याकडूनच लिहून घेतलं. तर अतिशय सुंदर होते बाबा की फाटकं वस्त्र अंगावर असून सुद्धा एक सद्गुरू किती उच्च कोटीचा असू शकतो याचं सुंदर उदाहरण म्हणजे बाबा. डोक्याला साफा, अंगात कफनी, हातात सटका, टमरेल, सुंदर, ह्याच्या पलीकडे काहीच नव्हते बाबा. आणि त्यांचं राहणीमान 5 घरी भिक्षा मागणं, 2च गोष्टी खूप सुंदर, सच्चाई आणि सादगी. श्री साई गीता जर तुम्ही उघडाल त्याच्यावर पहिल्या पेजवर तेच दिलंय, सच्चाई और सादगी. हे 2 बाबांना फार अपेक्षित आहे की माझा भक्त जेव्हा, आता मी सुद्धा तुमच्याशी बोलतोय दादा, फार जबाबदारीने बोलावं लागतं कारण आज लोक मला साई भक्त म्हणून समजतात. मी कुठेतरी बाबांना रिप्रेझेंट करतो, त्यामुळं ते भान मला पाहिजे की आयुष्यात वागताना पण मी कसं वागलं पाहिजे. बरोबर. बाबा खूप सुंदर. आणि रोज बाबा लेंडी बागेत सेहरीला जायचे, 5 घरी भिक्षा मागायचे, बाबांचा दरबार भरायचा, लांबून लांबून लोक बाबांच्या दरबारात यायचे. पण बाबांनी अंधश्रद्धा कधीही पसरवली नाही. बाबा हे श्रद्धेचेच उपासक होते. बाबांना भक्तांकडून काय अपेक्षा आहे की आयुष्यात प्रामाणिक वागा, बरोबर, कोणाला फसवू नका, कोणाची निंदा करू नका, कोणाविषयी वाईट बोलू नका, तुम्हाला मदत करता येत असेल तर करा, पण कोणाच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू नका. कोणी भिकारी आला आणि तुमच्याकडे पैसे मागायला लागला तर तुम्हाला द्यायचं असेल तर निश्चित द्या, पण द्यायचं नसेल तर त्याला उलटं बोलू नका. ओके. हात जोडून बाजूला होऊन जा. शब्द न शब्द सद्गुरूला लागतो असं समजा. इतके संवेदनशील तुम्ही व्हा असं बाबांना म्हणायचं. माणूस आहात, माणसासारखे राहा. जेव्हा माणूस स्वतःवरून जग ओळखतो ना, आज जर मला माझी दादा भूक माहिती आहे ना तर मला तुझी भूक समजेल. करेक्ट. बाबांनी एवढंच सांगितलं की सेवा करा पण दिखावा नको. दिखावा बाबांना अजिबात अपेक्षित नव्हता. 1.25 हात लाकडाची फळी मंचक करून साची, आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाखवली कैक जणा. म्हणजे काय, शब्द इकडे तिकडे होऊ शकता, पण 1.25 हात लाकडाच्या फळीवर बाबा झोपत होते, चिंध्यांनी बांधलेली. ओके. आणि 4ही बाजूला दिवे होते. तर लोकांना फार आश्चर्य वाटायचं की अरे बाबा कसे वर चढतात आणि कसे खाली उतरतात. हे सच्चरित्रात पण लिहिलेलं आहे. नंतर बाबांना कळलं की अरे हे सगळंच गोंधळ व्हायला लागला, लोक तर बघायला लागले. बाबांनी ती फळीच तोडून टाकली. म्हणजे बाबांना हे अपेक्षित होतं की कृती नाही तर तुम्ही चांगले माणूस बना, हेच बाबांचं तुम्हाला सांगणं आहे. बरोबर. की तुम्ही चुका करताच, चुकांनीच माणूस बनलेला आहे, पण माझ्या जर मार्गात तुम्ही याल तर चुका सुधरवत तुम्ही सुद्धा कुठेतरी नराचा नारायण, कारण वाल्याचाच वाल्मिकी झाला. करेक्ट. वाल्मिकीचा वाल्या नाही झाला. जे सद्गुरूच्या तुमच्या आयुष्यात आल्यानंतर जे बदल होतात ना ते लोकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे. आज माझे वर्गमित्र मला भेटतात, अरे तू काय झाला? अरे म्हटलं काही झालं नाही, हेच माझं खरं अस्तित्व आहे. तेव्हा वाट नव्हती, मार्ग नव्हता, प्रवाह नव्हता. आता प्रवाह भेटलाय, आता मार्ग भेटलाय. आता जबाबदारीने वागावं लागतं, बोलताना पण आणि कृती करताना. त्यामुळे बाबा खूप सुंदर होते. निर्मळ काय असेल तर सद्गुरू साईनाथ महाराज, स्वच्छ काय असेल, सुंदर काय असेल तर सद्गुरू साईनाथ महाराज. कधीही कोणाचा टिटकारा केला नाही. ओके. कधीही बाबांना कोणात दोष दिसला नाही. इतकं जो येईल तो माझा, हिंदू आला माझा, मुस्लिम आला माझा, शीख आला माझा, ईसाई आला माझा, सगळ्यांसाठी ते असेच होते, आहेत अजूनही. बरोबर. त्यामुळे संपूर्णतेचा महासागर माझे साई, प्रेमाचा महासागर माझे साई, सगळ्यांना सांभाळणारे माझे साई, आणि सगळ्यांना सांभाळून प्रेमाने प्रेम मार्गावर चालून नराचा नारायण करणारे माझे साई. माझ्या जगात तरी बाबांनी इतकं सुंदर काहीच नाहीये आणि काही नसावं, पण ही प्रार्थना आहे बाबांना. बरोबर. एका भक्ताचं नातं हे कसं असायला हवं? अरे वा वा वा. बाबाशी भक्ताचं नातं प्रेमाचं असावं, विश्वासाचं असावं, श्रद्धेचं असावं आणि समर्पणाचं असावं, समर्पण असावं. खूप लोक मी बघतो दादा की जे कट्टर नॉनव्हेज खाणार आहे, त्याला कट्टर का अट्टर म्हणतात ते. आज मी त्याच लोकांना बघतो की त्यांनी नॉनव्हेज सोडलंय. हा बदल म्हणजे सद्गुरू आहे.
हे समर्पण म्हणजे सद्गुरू आहे. तुम्हाला 10 लोकांनी सांगितलं तुम्ही सोडा सोडा सोडा, तुमच्याकडून सुटत नाही. पण जेव्हा तुम्ही बाबांच्याशी तुमचं नातं लागतं ना, तेव्हा हळूहळू तुम्ही शुद्ध व्हायला लागता. म्हणतात ना, परिसाचा होऊन या संग, लोहाचे ते लोहपण, जरी ना हो हरण तरी हिनत्व परिसाशी. हे स्तवन मंजरीतलं वाक्य आहे. मला पापी ठेवू नका, तुम्ही हिनत्व घेऊ नका, आपण परीस मी लोह देखा, माझी चाड आपणात. बालक अपराध सदैव करते, परी न माता रागवते, हे आणून ध्यानाते, कृपा प्रसाद करावा. किती सुंदर दासगणू महाराज म्हणतात आणि लिहितात. तर आधी तर नातं प्रेमाचं पाहिजे, मग नात्यात विश्वास पाहिजे, मग दृढता पाहिजे, आणि मग असं पाहिजे की तू आणि मी संपलं. मग दुसरं काही भेसळ होतच नाही. करेक्ट. विश्वासात प्रेमात भेसळ नको. मी कोण, संपलं. तू सांगितलं तू कोण, तुझा बायोडेटा कळला, ते तुमचं गेलं नाही तर काय, मॅ बकरीच. बरोबर. शेवटी बेड चालच ती नाहीच झाली पाहिजे. मॅ करता करता जे जगतात त्यांना सद्गुरू कळतच नाही. 50-50 40-40 वर्ष होतात तुम्ही साई बघताय, पण तुमच्या अर्ध्या पाठ नाही. मग काय करायचं, कुठे जायचं, कुठे तुम्ही आहात हे एकदा स्वतः बघा. आणि जोपर्यंत तुमचं नातं होत नाही परमेश्वराशी, बाबा तर म्हणूच, सद्गुरू तर म्हणूच, तोपर्यंत तुमचा प्रवासच सुरू होत नाही. बरोबर. उठता बसता खाता पिता तुम्ही म्हटलं पाहिजे, बाबा चला जेवायला, बाबा चला मी एका कामाला चाललोय. मग तुम्हाला अडचणीत बाबांना आठवायची गरजच पडत नाही. ते असतातच. आणि तेच आहेत, तेच एकमेव शक्तिशाली जे तुम्हाला याच्यातून बाहेर काढू शकता. तुम्हाला जर मी आत्ता म्हटलं दादा मला गरज आहे मदत करा, तर तुम्हाला बाउंडेशन्स आहेत. पण मी जर म्हटलं बाबा करा ना, स्वामी करा ना, तर आपण कसं म्हणतो मग, अशक्य शक्य करतील स्वामी. उगाच का सद्गुरू आहे, उगाच का सद्गुरूचं इतकं आज पर्व चालू आहे. बाबांशी नातं असावं निरपेक्ष, निस्वार्थ आणि निस्सीम प्रेम असावं. खरंच पहिले बाबांशी नातं तुम्ही जोडा, आणि मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. बरोबर. आता बऱ्याच लोकांना म्हणजे वेगवेगळ्या रूपांमध्ये दर्शन देतात, नाहीतर मग बोलतात, असे बरेच अनुभव आहेत लोकांचे. तर हे प्रत्येक अनुभव शेअर केले पाहिजेत का? काही अनुभव आंतरिक असतात जे अजिबात शेअर नाही करायचे. कारण तुमच्या अनुभवांची कुठं चेष्टा होता कामा नाही. करेक्ट. ती तुमच्या श्रद्धेची, तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या प्रेमाची चेष्टा होते. त्यामुळे असेच अनुभव सांगा जे समोरच्याला पटतील. आता मला बाबा माहिती आहेत, तुम्हाला बाबा माहिती आहेत, ज्यांना श्री सद्गुरू साईनाथ महाराज माहिती नाही त्यांना असे अनुभव सांगून का उपयोग की ते म्हणतील कुछ भी बोलताय, ऐसा कभी होता है. त्यामुळे आपले अनुभव सांगताना समोरचा तेवढा परिपक्व आहे का, किंवा समोरचा तेवढा समजदार आहे का, तरच सांगा. नाही तर मला आता वाटतं माझ्या आयुष्यात तर माझा किराणाच साईबाबा भरतात, मी असं समजतो, जरी कष्ट मी करतो तरी. तुमचे अनुभव असे आहेत ना की काही सांगा आणि काही सांगूच नका, गरजच वाटत नाही. का तुम्हाला प्रत्येक वेळेस स्वतःला प्रूफ करावं लागतं, नाही, गरजच नाही. अहो तुमच्या वागण्यातच इतकं प्रेम आलं पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे का हो तुम्ही बाबांना मानता का. बरोबर. का तुम्हाला लेबल का लावावं लागतं तुम्हाला. ओम साईराम बोलायचीच गरज नाही पडली पाहिजे. बोला, निश्चित बोला, तो तुमच्या सद्गुरूचा मंत्र तुमच्याकडून एकदा होतो. पण खरोखर दादा वागताना आपण असं प्रेझेंट झालं पाहिजे ना की लोकांना कळलं पाहिजे की हा कुठल्या तरी संताचा भक्त आहे. कारण मग तुम्ही जर असे अगदी क्रूर वागलात आणि तुम्ही छल कपट केला, कोणाला फसवलं, क्या होता है कुछ नहीं होता है, आणि मग मस्त असे येऊन बसले ओम साईराम, ते चुकीचं आहे. ते थोतांड करू नका. मुखवटे चढून बाबांकडं येऊ नका. तुम्हाला बाबा आणि बाबा तुम्हाला, तुम्ही बाबांना जितकं स्पष्ट बघू शकतात ना तितकं कोणीच बघू शकत नाही. तुम्ही आज मला फसवू शकता, 4 लोकांना फसवू शकता, पण बाबांसमोर गेल्यानंतर बाबांना सगळं माहिती रे, तुझा 7-12चा उतारा बाबांकडे, तू काय फसवतो, काय दाखवतो बाबांना की माझ्याकडे मर्सिडीज आहे, काय दाखवतो माझ्याकडे आयफोन आहे, काय दाखवता, कोणी दिलं तुला, त्यांनीच दिले. पण लक्षात ठेव जे देऊ शकता ते घेऊ पण शकता. घेताना नम्रतेने घे आणि पचल एवढंच घे. आणि तसंच जर आपल्या आयुष्यामध्ये ऑलरेडी इष्टदेव आहेत तर त्यांनी पण गुरु केले पाहिजेत का? गुरु केलेच पाहिजे. गुरु केल्याशिवाय तुमच्या नरजन्माला सार्थकता नाही. ओके. आणि गुरु शोधायचा पण नाही. आता चला मी गेलो गुगलवर, गुगल बाबा माझे गुरु शोधा, इतकं सोपं आहे का ते? नाही नाही नाही. तुम्हाला तारणारा, तुम्हाला संकटांमधून मार्ग दाखवणारा आणि तुम्हाला
तुमच्या पायावर उभा करणारा, अध्यात्मामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा गुरु समोरून येतो. पण तुमच्या मनामध्ये एक जिज्ञासा नेहमी पाहिजे, एक शोध नेहमी पाहिजे की मला गुरु पाहिजे. हो निश्चित गुरु पाहिजेच, गुरुशिवाय नाहीच. हो, गाडीला ड्रायव्हरच नाही तर मग गाडी चालणार कशी? किती सुंदर गाडी असू द्या. मोबाईल माझ्याकडे 5 लाखाचा आहे आणि त्याला चार्जरच नाही तर काय उपयोग? डब्बा तो. तसा हा डब्बाच आहे आपला. जोपर्यंत गुरु भेटत नाही तोपर्यंत. गुरु पण का सुंदररित्या भेटतो ना की तुम्हाला शोधावंच लागत नाही. आणि जसं तुम्ही म्हटलं बाबांनी अनेकांना अनेक रूपात दर्शन दिले. हो दादा, मी सहमत आहे. भक्ती मार्गात काहीही होऊ शकतं. भक्ती मार्गात काहीही होऊ शकतं. तोच भक्ती मार्ग आहे. डेली रुटीन नाही, उठा ऑफिसला जाण, रात्री या, इन्स्टा खेळा आणि झोपा. करेक्ट. बाबांच्या सच्चरित्रात उल्लेख आहे, किती लोकांना बाबांनी पांडुरंगाचं दर्शन दिलं, किती लोकांना बाबांनी दत्त महाराजांचं दर्शन दिलं, किती लोकांना बाबांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या रूपात दर्शन दिले, प्रभू श्रीकृष्णाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. किती लोकांना बाबांनी अनेक अवतारांमध्ये दर्शन दिले. सत्य आहे. या जगात जितका सत्य सूर्य आहे, जितका सत्य चंद्र आहे, तितकं सच्चरित्र आमच्यासाठी सत्य आहे. हिंदूंना श्री गीता, मुसलमानांसाठी कुराण, ख्रिश्चनांसाठी बायबल जितकं महत्त्वाचं आहे तितकं साई भक्तासाठी श्री साई सच्चरित्र महत्त्वाचं आहे. त्यामुळे IQ बाबांवर विश्वास ठेवाच, पण एकदा तुम्ही ऐका, वाचा आणि मग बघा हे किती सुंदर आहे. त्यामुळे बाबा खरोखर भक्तांना निरनिराळ्या रूपात दर्शन देतात आणि ते आजही आहे. पुन्हा एकदा वचनावर येऊ. नित्य मी जिवंत जाणं हेची सत्य, नित्य घ्या प्रचिती अनुभवे. हे 11 वचनांपैकी एक आहे. पहिले 11 वचनं काय ते जाणून घ्या. सच्चरित्र काय ते जाणून घ्या. भजनं काय ते जाणून घ्या. दादा न विचारता सांगतो, आजकाल भजनांचं स्वरूप इतकं बदललेलं आहे. धंगड तकड लोक नाचतात गमछे उडवून. बाई मीरा अशी नाचली होती, तुकाराम असे नाचले होते. तेव्हाच तर परमेश्वराची प्राप्ती झाली ना. वरातीत नाचणं वेगळं आणि भजनात नाचणं वेगळं. भजनात नाचणं म्हणजे काय तर नृत्य सेवा, नृत्य रंग आहे. ओके. जोपर्यंत तुम्ही संपूर्ण त्याच्यात विरघळत नाही ना, तोपर्यंत तुमचं देहभान तुम्ही विसरत नाही ना, तोपर्यंत तुम्ही नाचायला उठत नाही. राईट. ती एक अवस्था यावी लागते. अरे तुम्ही करा, भजनं करा, निश्चित करा, आनंद लुटा. त्याच्यासाठीच तर सद्गुरू आहे. खूप दुःख आहेत रे आयुष्यामध्ये. सकाळी अलार्म वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुःखच दुःख आहे. त्याचा विसर होण्यासाठीच सद्गुरू आहे. पण फार भान ठेवा मित्रांनो, साई भक्तांनो, आपण काय वागतो, आपण कसं वागलं पाहिजे. खरोखर आपल्या बाबांना असं अपेक्षित आहे का, हा तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारा. माझ्यासारखा छोटा माणूस काय कोणाला सांगू शकतो. माझंच आयुष्य षड्रिपूंनी भरलेलं आहे. आज माझीच झुंज माझ्या स्वतःशी आहे. मी काय कोणाला उपदेश करू शकतो? अजिबात नाही. पण भान मात्र ठेवलं पाहिजे. मीराबाईंचं भजन आहे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मगन आहे का आपण मगन? भजन कुठे चाललं, तू कुठे चालला? नाचा ना, निश्चित नाचा, आनंद व्यक्त करा, पण त्याची एक पद्धत ठेवा. 4 लोक तुमच्याकडे बघतात. हो करेक्ट. लोक म्हणतात अहो हे असं काय आहे, हे बघतायत का काय चाललंय, असंही लोक म्हणतात. बरोबर. नाचा, भजनाचा आनंद घ्या, पण तितकंच भानही ठेवा. निश्चित भजनं झाली पाहिजे, बाबांचे भंडारे झाले पाहिजे, मी सहमत आहे. परंतु ते अगदी एका आदराने झाले पाहिजे. बरोबर. नाचताना तुमच्यात देहभान हरपलंच पाहिजे, असं भजन झालं पाहिजे. भजन म्हणजेच त्याला प्राप्त करण्याचा सोपा संगीतमय मार्ग. त्यामुळे फार भान ठेवा, प्रत्येक गोष्ट करताना भान ठेवा. मी कोणाला समजवू इच्छित नाही, कोणाला उपदेश करण्याची माझी पात्रता नाही, पण एक भक्त म्हणून, एक दास म्हणून सांगतो, करताना सद्गुरूंना असं वाटायला नको की हा माझा भक्त नाही. उलट त्यांना वाटलं पाहिजे, आपल्या सद्गुरू साईबाबांना पण आपला अभिमान वाटला पाहिजे की उद्या जेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी जन्माच्या उंबरठ्यावर जेव्हा तुम्ही याल, मृत्यूच्या दारात तुम्ही पोचाल, मागे वळून बघताना समृद्धताच वाटली पाहिजे. बाबांनी म्हटलं पाहिजे, माझं बाळ आयुष्यभर संकटाशी झुंजत राहिलं, आयुष्यभर प्रश्नांना उत्तर देत राहिलं, पण माझं बाळ माझ्या विचारांवर चाललं. करेक्ट. वादात नाही अडकलं. आपल्याला वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, परमार्थही ना साधे तीळ बरी, हे सच्चरित्रातलं वाक्य आहे. त्यामुळे पालखीत जाताना संयम ठेवा, भान ठेवा.
भजनात बसताना संयम ठेवा, भान ठेवा, तेव्हाच नाचा जेव्हा आतून वाटेल. हां, उगाच धंबडक तपडक करू नका बरोबर आहे. आणि भक्तीचा लोक चुकीचा अर्थ घेतील असं वागू नका. हम्म. निश्चित मजा करा. तर दादा, भक्तांचं आचरण कसं असायला हवं? भक्ताचं आचरण भक्तासारखंच असावं. हम्म. म्हणजे सद्गुरूकडे जातानाही तुम्ही भान ठेवलं पाहिजे की मी कसं चाललोय. हां हां. अगदी तुम्ही 3/4 वर नाही गेलं पाहिजे, हम्म. कारण सद्गुरूचा रिस्पेक्ट करणं तुमच्या हातात आहे. बरोबर. जर तो सद्गुरू तुम्हाला सगळ्याच बाजूनी सांभाळतो, प्रोटेक्ट करतो, तर तुम्ही पण कसं गेलं पाहिजे. आचरण शुद्ध असलं पाहिजे, भावपूर्ण असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं. बाई मीरा का अमर झाल्या? तर त्यांच्या भक्तीमुळे, आचरणामुळे. आज तुमच्याकडं छोटं घर आहे 10x10चं, तुम्हाला इच्छा असते 1 BHK व्हावं, 1 RK व्हावं, 3 BHK व्हावं, पेंट हाऊस व्हावं, ही तुमची अपेक्षा असते. पण भक्ती मार्ग काय सांगतो की याच्यातूनच तुम्हाला बाहेर पडायचंय. करेक्ट. बाई मीरा राजपुतानी, बाई मीरा महलात राहणाऱ्या. लोक काय म्हणतात माहिती का? महलो में पली बन के जोगन चली. सोपं आहे का ते? सोपं आहे? नाही. महालात राहणं आणि रस्त्यावर चालणं, आणि ते पण एका राजपुतानी, एका राणीने. त्या काळात किती आबद होती, किती मर्यादा होती. अशा मर्यादेत राहून श्री मीरेनी प्रेमाला अमर केलं. करेक्ट. जसं तुम्ही म्हणाले की सद्गुरू कसा पाहिजे, तर सद्गुरू कसाही असू शकतो. सद्गुरू जातीने कोणीही असू शकतो, धर्माने कोणीही असू शकतो. फक्त त्याची तुमची भेट होणं गरजेचं आहे. बाई मीरा राजपुतानी होते, पण त्यांचे गुरु चमार होते. रोहिदास, संत रोहिदास. त्यांनी त्याला एक तारी दिली. ती एक तारी आयुष्यभर ते घेऊन फिरले. एक तारी म्हणजे जरी दिसायला एक वाद्य होतं, तरी ती एक तारी म्हणजे काय होती की तुझी माझी एक तार. त्या एक तारीनी त्या पुढं गेल्या. निवृत्ती ज्ञानेस ईश्वरी अवतार, परी गुरुवर गहिनी केला. गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ महाराजांनी, निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानोबा माऊली, आणि ज्ञानोबा माऊलींनी केलेला हा वैष्णव संप्रदायाचा प्रसार किती सुंदर आहे. म्हणून आपण रस्त्याने चालताना, आपण मंदिरात जाताना, आपण बाबांकडे जाताना एक भान ठेवलं पाहिजे की आपण भक्त आहोत. त्याच पद्धतीने, त्या नम्रतेने, त्या विनयतेने आणि त्या प्रेमाने आपण बाबांकडे गेलं पाहिजे की लोकांनी पण आपल्याकडून आदर्श घेतला पाहिजे. की ना बल्कि लोकांनी असं बघितलं पाहिजे, बापरे हा असेल तर याचा गुरु कसा आहे. बरोबर आहे. तुम्ही रिप्रेझेंट करता शेवटी. खरंच आहे. आणि नसेल जमत ना, तर 2 हात 3रं मस्तक बाबांना सांगा की मला जमत नाही, टाक तू माझ्यामध्ये. तेच तो द्यायला आलाय. सच्चरित्रामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. सुंदरच आहे, सच्चरित्रच सुंदर आहे. बाकी जगात काही सुंदर नाही. बाकी सगळं जग दुःखाने भरलेलं आहे, संकटांनी व्यापलेलं आहे आणि प्रश्नांनी घेरलेलं आहे. सच्चरित्रात मी तुम्हाला सांगतो, पहिल्याच अध्यायात दिलेलं आहे बाबांनी की जेव्हा दाभोळकर गेले तर बाबांनी असे उठले, बाबा सूप घेतलं, गहू काढले, जातं टाकलं, खुंटा पक्का बांधला, घरं 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 दळायला लागलं. कोणता संत आज बघितलाय तुम्ही दळताना? जर तुम्ही 5 घरी भिक्षा मागत होते. दाभोळकरांना आश्चर्य वाटलं की अरे हा एवढा संतांचा संत, महासंत, महाभागवत श्री साईबाबा काय दळण करताय म्हणून. मग बाबा दळण दळत होते. 4 बायकांनी बघितलं, त्या गेल्या, बाबांना बाजूला सारलं आणि दळण दळायला लागल्या. तेवढं दळून काय 1.5 1/2 शेर 7 शेर असेल ते दळून झालं. बाबा ओरडतात, चला बाजूला व्हा म्हणे, या म्हणे हे सूप गोळा करा, सुपात भरा आणि जा म्हणे गावाच्या शिवेवर टाका, म्हणजे वेशीवर टाका. ते जातात आणि गावाच्या विशीवर टाकतात. आणि नंतर कळतं की गावात महामारीची साथ आली होती. आणि मग ते वेशीवर म्हणजे बाबांनी त्या शिर्डी गावाचं रक्षण केलं होतं. म्हणून त्या वेशीत आपण गेलो की शिर्डीचं ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व. इतकं सुंदर आहे. अरे हे बाबा कळले पाहिजे. बाबा म्हणजे पालखीत जाणं, बाबा म्हणजे नाचणं, बाबा म्हणजे भंडारे खाणं अजिबात नाही. बाबा म्हणजे संपूर्णतेचा महासागर. प्रेम कोणाला करायचं असेल ना तर त्यांनी बाबांवर करावं. तिथे तुम्हाला धोकाच मिळणार नाही. मी ठामपणे सांगतो, ज्यांनी खरं प्रेम केलं ना बाबांवर, त्याला आयुष्यात सगळं काही भेटेल. अरे माझ्यासारखा निष्क्रिय माणूस जर येऊन पॉडकास्टवर बोलू शकतो तर ते बाबांचंच सगळं काही श्रेय आहे. दीक्षित होते. त्यांना लंडनमध्ये, त्या काळात लंडनला होते बरं का ते, म्हणजे इतके मोठे मोठे भक्त बाबांच्या दरबारात होते. दीक्षित होते, खापर्डे होते, त्याच्यानंतर मी तुम्हाला तरखड होते, बुटी होते, नानासाहेब चांदोरकर होते जे कलेक्टर होते, त्याच्यानंतर धुमाळ वकील होते, भाटे होते, दामोअण्णा कासार होते,
नावं घ्यावी तेवढी छोटी आहेत. इतके मोठे ज्यांना इंग्रजांच्या शासन दरबारी लोक उच्चतेचं स्थान द्यायचे, ते बाबांसमोर असे उभे राहायचे आणि बाबांना साई सरकार, साई साहेब, साई मालक म्हणायचे. म्हणजे बघा तुम्ही किती त्या बाबांची उंची असेल. आणि दीक्षितांची जेव्हा चांदोरकरांशी भेट होते तेव्हा चांदोरकर सांगतात दीक्षितांना, अहो आमचे सद्गुरू आहेत शिर्डीचे साईबाबा, तर जरा तुम्ही चला त्यांच्या दर्शनासाठी, ते तुमच्या पायाचं दुखणं निश्चित बरं करतील. खूप सुंदर आहे दादा हे. मग ते दीक्षित एवढे ज्ञानसंपन्न होते, पदवीधर होते. त्या काळात पदवीधर असणं खूप मोठं, शिक्षणच नव्हतं ना तेव्हा, खूप कमी होतं. तर दीक्षित चांदोरकरांना काय म्हणतात माहिती आहे नानासाहेबांना, की नानासाहेब तुमच्या सद्गुरूंना माझा शतशत प्रणाम, पण तुमच्या सद्गुरूंशी जर तुम्ही मला भेटवाल तर माझी एक छोटीशी विनवणी त्यांना करा. किती नम्रता, की छोटीशी विनवणी करा की शरीराचं लंगडे पण जाओ की न जाओ ही त्यांची कृपा, पण माझ्या मनाचं लंगडे पण नक्की गेलं पाहिजे. किती सुंदर आहे साई सच्चरित्र. मग आपण धडाधड दर श्रावणात वाचतो, मी साई सच्चरित्र वाचतो, मी पारायण करतो, अरे बाप रे बाप. काही लोकांना तर मी म्हणतो तुम्ही बॅनरच लावा गल्लीत. बरोबर आहे. मी साई सच्चरित्र वाचतो, ए बोलू नको, ए टी व्ही बंद कर, ए FM बंद कर, सांगावं का लागतं. अरे माझी आई मला नेहमी म्हणते, आई मला प्रेमाने निळा म्हणते, अरे निळा इतकं समर्पण असावं की शेजारून राजाची वरात गेली तरी तुम्हाला कळलं नाही पाहिजे की तुम्ही इतके ध्यानमग्न असावे. वाचाल तर वाचाल, स्वतःसाठी वाचा, जगासाठी नाही. जी ही सद्गुरूची शक्ती अशी आहे ना की हस्तसंकेताने पालवितो लोका, याहू फिरू नका राणो माळ. हे दासगणू महाराजांचे गुरुपाठाच्या अभंगामध्येचे शब्द आहे की नसत्या नजरेने तुमचे रोग घालवू शकतात बाबा, पण त्या विनय त्यांनी गेल्यावर. आडाचं पाणी जरी खोल असलं तरी तुमच्यात तेवढी तरी शक्ती पाहिजे ना ते ओढण्याची, आणि ते ओढणं म्हणजेच विश्वास. त्यामुळे सच्चरित्र वाचाच. मी सगळ्यांना मनपूर्वक विनंती करेल की पिक्चर बघा, बाबांच्याबद्दल कळेल, सिरियल बघा, बाबांच्याबद्दल कळेल, पण एकदा तुम्ही सच्चरित्राचं पाठ करा. रोज एक अध्याय वाचा, शांततेत वाचा, काही करू नका. शांततेत सच्चरित्राचा अध्याय वाचा. जसं जसं सच्चरित्र पुढे जाईल ना तसं तसं तुमचं ऑटोमॅटिक बाबांवर प्रेम वाढेल. असंख्य त्या सच्चरित्रात अनुभव आहे. काय सांगायचं, किती सांगायचं, कुठे सांगायचं आणि केव्हा सांगायचं असं होतं. जन्म कमी पडेल हा 1 तास काहीच नाही आहे. दासगणू महाराजांच्या बद्दल पण एकदा दासगणू महाराज जेव्हा बाबांनी सांगितलं की आता तू कीर्तन सेवा सुरू कर, गावोगावी जा आणि कीर्तन सेवा सुरू कर, मस्त अंगरखा घातला, भरजरी फेटा घातला, माळ घातली आणि बाबांकडे गेले. त्या काळात अनुमती घेण्याची फार प्रथा होती की बाबांची अनुमती घेतली जायची. मग ते गेले, बाबांना नमस्कार केला, बाबा मी कीर्तनासाठी निघतोय, आज्ञा द्या. बाबा म्हणे, गणू कुठं सजून चालला म्हणे नवरदेव. बाबा म्हणे कीर्तनाला चाललो. काढतो अंगरखा, काढतो फेटा, सगळं उतरवायला लावलं, कारण बाबांना अपेक्षित आहे साधेपणा, डाम डौल नाही. बरोबर. 1000 अंगठ्यान 50 लॉकेट घालूच नका. इतकं सुद्धा आचरण ठेवा की त्यांनाही तुमचा अभिमान वाटला पाहिजे. मला माझा सद्गुरू साईबाबा आहे, जेवढा मला अभिमान आहे तेवढा बाबांनाही अभिमान वाटला पाहिजे. माझं बाळ माझ्या विचारांवर चालतंय. करेक्ट. मग दासगणू महाराज ते उतरवून ठेवतात आणि सबंध आयुष्य त्यानंतर जेवढं पण कीर्तन त्या काळात दासगणू महाराजांनी संपूर्ण मुंबईमध्ये कीर्तन केलं. आजकाल आपल्याला काय आहे ना, जगाची वाहवा घ्यायची. ओ बुवा ते भजन खूप छान म्हणतात, ते तुम्ही म्हणा ना, निश्चित म्हणा, बाबांचा प्रचार प्रसार करा, पण ते तुम्ही किती विनयतेने म्हणता आणि किती आत्म्यातून म्हणता. भक्ती मार्गामध्ये जेव्हा तुम्ही चालता ना तर तेव्हा तुम्हाला 2 प्रकारची माणसं भेटतात, एक चांगली आणि एक वाईट. पण पुढे आल्यानंतर ती 2 प्रकारची माणसं एक झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? सगळेच चांगले. ओके. जेव्हा तुमच्या दृष्टीतून दोष निघून जातो तेव्हा समजायचं की तुम्ही खरोखर तुमच्या सद्गुरूच्या मार्गावर चालतात. माझे सद्गुरू जे आहेत परमपूज्य हरिओम श्री राहुल पाटेजी, ते इतक्या प्रेमाने आम्हाला शिकवतात साधना कशी करायची, बसून बसून शिकवतात. प्रत्येक गुरुवारी निरूपणामध्ये ते आम्हाला सांगतात कळकळून की बाळांनो हे करा, बाळांनो असं करा, बाळांनो तसं करा. असा सद्गुरू जेव्हा भेटतो ना तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची साधना आणि तुमच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो. या प्रवासामध्ये खूप माणसं भेटली दादा, असंख्य लोक भेटली, ज्यांनी कधी समृद्ध केलं तर कधी ज्यांनी त्रास पण दिला. पण आता मागं वळून बघताना असं वाटतं की ज्यांनी त्रास दिला ना त्यांनी त्रास नाही दिला, त्यांनी उलट मला प्रेरणा दिली पुढं जाण्याची, की
नेहमी सतत चांगले म्हणणारे तुम्हाला भेटत गेले तर तुमच्यातले दोष तुम्हाला कधीच कळत नाही. मला माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगतो ना की नाशिकचे जे सगळे साई भक्त आहेत ते माझ्यासाठी वंदनीय आहेत. ओके. आज ते जर माझ्या आयुष्यात भेटले नसते, साई ओम साई पालखी पदयात्रा, त्यांचे तर कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी आभार. त्यांनी मला चालायला शिकवलं म्हणून चाललो. आज जे काही आहे मी तर खरं काही नाहीच आहे मुळात, पहिली गोष्ट. पण जे काही तुम्ही सगळे समजता तर ती सुरुवात तिथून झाली. म्हणजे मी निश्चित म्हणेल की नदीला तिचा उगम जरी प्रिय असला तरी ती संगमाकडे धावते. त्या लोकांचं फार मला मनापासून आभार मानावं लागतं. मी खूप गोष्टी पाहतो पालखीला घेऊन पण. तर आता मी ठाण्यामध्ये राहतो, तर एक आपण म्हणू शकतो की एक हॉल्ट असतो. जे पण मुंबईहून पालख्या येतात ते ठाण्यात थांबतात, मग तिथून पुढे प्रवास त्यांचा होतो. तर पालखीला घेऊन मला जरा प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की पालखी ही कशी असावी? पालखी म्हणजे पालखी नाही, पदयात्रा म्हणजे पदयात्रा नाही, तर हा सुख सोहळा आहे. आणि सोहळा हा नीटनेटकाच असावा. ज्या वेळेस तुम्ही पालखीला तुमच्या घरातून निघता त्यावेळेस तुम्ही जगाला सांगून निघता की मी पालखीला चाललो, मी पदयात्रेला चाललो. अशी हालत आहे आमची दादा की 2026चं कॅलेंडर आलं आहे ना, आमच्या तारखा पण पाठ झाल्या. रामनवमीला कधी आहे आणि कधी निघायचं आहे आणि कधी तयारी करायची. आम्ही दिवस मोजतो, 30 दिवस बाकी, 20 दिवस बाकी. पण पालखीला जाताना ना कसं जायला पाहिजे मी तुम्हाला सांगू का? मी अनेक वर्ष झाले मी पालखी करतो किंवा बाबा करवून घेतात. विनम्रतेने पालखीला जायला पाहिजे. रस्त्यावर नाही चाललं पाहिजे, मार्गावर चाललं पाहिजे. पालखीला गेल्यानंतर तुम्ही जगाला सांगता की आम्ही साईंसोबत चाललो. काहींचे तर असे वाक्य आहेत की देवासोबत देवाच्या भेटीला. मग खरंच जातो का आपण देवासोबत देवाच्या भेटीला? आपलं वर्तवणूक तसं आहे का? आपली वागणूक तशी आहे का? तर ती झाली पाहिजे. पदयात्रा म्हणजे पायी चालून केलेली यात्रा. आम्ही पालखीचे ना, जसं मी तुम्हाला बने काकांचं सांगितलं, साई युवामधून माझी सुरुवात झाली चालायला. तर असं अक्षरशः शिकवलं त्यांनी मला कसं चाललं पाहिजे. आमच्या पालखीमध्ये इतकी विनम्रता आहे की आमच्या पालखीमध्ये हाफ पॅन्ट अलाउड नाही आहे. अच्छा. प्रत्येक जण पालखीतला सकाळच्या काकड आरतीला, दुपारच्या 12च्या आरतीला, संध्याकाळच्या 7च्या आरतीला, रात्री शेजारतीला असतो म्हणजे असतोच. प्रत्येक जण पालखीच्या दरम्यान साई सच्चरित्र वाचतो, प्रत्येक जण स्तवन मंजरी वाचतो, प्रत्येक जण भजनात बसतो. कोणीही मागे राहत नाही. नाही तर पालखी पोहोचली सिन्नरला आणि हा आहे 10 किलोमीटर मागं अमळटमळ करत. तसं नसावं. पालखीला जाताना संपूर्ण साईमय व्हावं, म्हणून पालखी आहे. दिवसभरात तू उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुला 100 कामं असतात, म्हणून साई नाव तुला घ्यायला जमत नाही. म्हणून या प्रपंचातून, या वणक्यातून आणि या जबाबदारीतून थोडे दिवस तू पूर्णपणे बाबांचं नाव घ्यावं, पूर्णपणे ईश्वराच्या सानिध्यात जावं, म्हणून पालखी आहे. की सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त साईमय. सकाळी उठलं की काकड आरती, मग चालतानाही तुझं नामस्मरण झालं पाहिजे. हेडफोन नको कानात, कोणाला व्हिडिओ कॉल नको. तू मुंबईवरून निघणार नंतर 9 दिवसाचा प्रवास काय तुला पालखीवाले आधीच सांगतात. कुठं जेवण आहे, कुठे नाश्ता आहे, कुठे मुक्काम आहे. तू विचारलंच नाही पाहिजे ओ मुक्काम कुठे आहे. तुम्ही पालखीसोबतच राहिलं पाहिजे. पालखीचे नियम आहेत ना की पुढं निशाण असतं, मग छत्री असते, आबदारी असते, बाबांची पालखी असते, मागचं निशाण असतं. तर भक्तांनी कधीही पालखीत चालताना पुढच्या निशाणा पुढं जायचं नाही. आजपर्यंत मला आठवतं दरवेळी आम्ही जेव्हा अंधेरीतून निघतो किंवा साईधाममधून मी निघतो किंवा नाशिकच्या पालखीतून मी जात होतो, तेव्हा मी दरवेळी बाबांना नारळ ठेवायचो आणि प्रार्थना करायचो की बाबा ही माझी पहिली शेवटची पालखी आहे, हे भान मला राहू दे. प्रत्येक मुक्कामावर चालताना नामस्मरण झालं पाहिजे. प्रत्येक आरती तुम्ही अटेंड केली पाहिजे. 9 चोक 36 निघतानाची एक आणि पोहोचल्यानंतर एक 38 आरती होती. प्रयत्न करा कमीत कमी 20 आरती केल्या पाहिजे. स्तवन मंजरी वाचली पाहिजे, त्यांचं नामस्मरण, त्यांच्या गप्पा झाल्या पाहिजे. म्हणजे आम्ही पालखीत जेव्हा जातो ना तर रस्त्याने आमचं सारखं चालू असतं की अरे वर्षभर काय झालं, अरे मला असे अनुभव आले, तुला असे अनुभव आले. आम्हाला भानसुद्धा राहत नाही की 4-4, 5-5, 10-10 किलोमीटर आम्ही कधी चालतो. ऊन असं असतं की कधी 42 तर कधी टेम्परेचर 44 असतं. त्यामुळे पालखीत जाताना संयम पाहिजे, पालखीत जाताना भान पाहिजे आणि पालखीत जाताना पालखीविषयीचा आदर आणि प्रेम पाहिजे. जमीन म्हणतात ना की भूमीवरी निजावे आणि आकाश पांघरावे, ताऱ्यांकडे पावे या झोपडीत माझ्या. तसं पाहिजे की त्या जमिनीशीच तुमचा संबंध आला पाहिजे. त्या पंचतत्वांशी तुम्ही समरस झाले पाहिजे.
कधीच तुम्हाला पालखीत त्रास होणार नाही. ते इतकं सुंदर आहे ना की म्हणतात 9 दिवसाचा हा प्रवास, नाही झाला मला हा त्रास, नाही सोडणार मी शिर्डीची वाट. इतकं सुंदर आहे. आणि जो एकदा पालखीला गेला ना दादा, अहो तो मी किती लोक बघतात नोकऱ्या सोडतात पालखीला जाण्यासाठी, पण त्या पद्धतीने पालखी करा. पालखी म्हणजे दिखावा करू नका. पालखी म्हणजे खरोखर तुम्ही चालत जेव्हा जाल ना तर बाबा तुमची वाट बघतात. बरं, सिन्नरचा घाट, कसारा घाट, घाटन देवी, जेव्हा तुम्ही एक एक पाऊल बाबांकडे जातात ना तर निश्चितपणे बाबा तुमची वाट बघत असतात. ते भान ठेवून जा की बाबांची नजर तुमच्यावर आहे. बरोबर. आणि पालखी करताना एकच वर्ष करा, पण इतकी प्रेमाने करा ना की ती जन्मोजन्मी त्याची आठवण राहिली पाहिजे. बरोबर. त्यामुळे संयमाने आणि भान ठेवून पालखी केली पाहिजे. आणि पदयात्रा करून जेव्हा तुम्ही 9 दिवसाचा प्रवास, 9 रात्रीचा प्रवास करून बाबांकडे पोहोचतात ना, आणि जेव्हा तुम्ही कळस बघता ना तर खरोखर तुमच्या डोळ्यात पाणी येतं आणि तुम्हाला वाटतं की किती तुम्ही श्रीमंत आहात. आणि मग जेव्हा तुम्ही समाधी मंदिरात जाता आणि बाबांना बघता ना तेव्हा तो अभिमान बाबांच्या नजरेत आम्ही बघतो की माझं बाळ चालून आलं, एवढे किलोमीटर तू चालून आलास, एवढे प्रसंग तू पाहून चालवत आलास. कधी ऊन लागतं, कधी वारा लागतो, कधी थंडी, ताप, सगळं येतं. पण पालखी म्हणजे पालखी. प्रेमाने करा, नियमाने करा आणि करा पालखी. खूप खूप धन्यवाद दादा. सर्वात आधी खूप छान माहिती आज ऐकायला मिळाली आपल्या प्रेक्षकांना. पॉडकास्ट एंड करायच्या अगोदर मला एक प्रश्न आहे की इतकं सगळं तर आपलं चालूच असणार आहे, भक्ती, चरित्र वाचणं, पालखी, या सगळ्या गोष्टी होणार, पण बाबांकडे खरंच मागितलं पाहिजे का काय? जर आता मी कोणत्या अडचणीत आहे, नाहीतर मग माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला काही गोष्ट हवी आहे, नाही तर मला काही गोष्ट हवी आहे, तर बाबांकडे मागितलं पाहिजे का? निश्चित बाबांकडेच मागितलं पाहिजे. कारण या जगात सद्गुरू इतका श्रीमंत कोणीच नाही, सद्गुरू इतका कृपावंत कोणी नाही, किंवा सद्गुरू इतका दयावंत कोणी नाही, आणि सद्गुरू इतका दाता कोणी नाही. पण काय मागाल हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्याला मागताना भान ठेवा की मग तुम्ही जर मोबाईलचं रिचार्ज पण मागायला लागले तर काय, मागताना त्याच्याकडं ना बाबा मला हे पाहिजे मागू नका, सांगा मात्र सगळं. त्याला ठरवू द्या तुम्हाला त्याला काय द्यायचं. उसकी तरफ मांग के उसके देने के दायरे को कम मत करो. वो 10 लाख देना चाहता है, तुम 10 रुपये मांग के बैठते हो. फक्त सांगा बाबा माझी ही अडचण आहे, मार्ग दाखवा. मागा. त्याच्याशिवाय आपण कोणाकडं, अहो रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही. तर मग बाबांकडं, सद्गुरूकडं मागितलं पाहिजे, विनवणी केली पाहिजे. पण काय मागितलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि बाबांचा मार्गच आहे की बाबा सगळ्यांना सगळं देतात. बरं, मी पण बाबांकडे मागितलेलं आहे. मी इतर लोकांसारखा नाही. काही लोकांचं मी बघतो, तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मैं बाबा से कुछ नहीं मांगता. आणि जर तुझा म्यूट काढला समाधी मंदिरात आणि तुझी यादी दाखवली तर का तुम्हाला मुखोटा चढवायचा आहे, ताकाला जायचं, भांडं का लपवायचं आहे. हो रे, मी मागतो बाबांकडे, कारण मला बाबांसारखं देणारं कोणीच नाही आहे. बाबाच एकमेव माझे दाता आहेत, माझे मालक आहे, माझे पालनहार आहे, माझे पोषणहार आहे, माझे रहबर आहेत. निश्चित मागा, पण काय मागितलं पाहिजे, किती मागितलं पाहिजे आणि कसं मागितलं पाहिजे. आमचे सद्गुरू म्हणतात की चाहिए की बीमारी सबसे बुरी, कि मुझे ये भी चाहिए, वो भी चाहिए, ऐसा चाहिए, वैसा चाहिए, इतना चाहिए, उतना चाहिए, अब चाहिए, बाद में चाहिए. गलत. तुम्हाला काय पाहिजे हे तुमचा सद्गुरू खूप चांगलं जाणतो. तुमच्या शरीरात, तुमच्या नाड्यांमध्ये वाहणारं सुद्धा रक्त तुमचे सद्गुरूच आहे. मागा पण सांगा, मग तो देतो ना, ते वो छप्पर फाडके देत आहे. बरोबर आहे. त्यामुळे मागतानाही भान ठेवायचं की आपला सद्गुरू आहे, तो कल्पवृक्ष आहे. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेलच, पण त्या मागण्याची सुद्धा एक सीमा ठेवा. त्याच्याकडे मागताना मी सांगू का काय मागा, तू माझा हो, मग सारं विश्वच माझं झालं. बरोबर. त्यामुळं छोटं छोटं नका मागू, त्यांनाच त्यांच्याकडून मागून घ्या. मग बघा आयुष्यात काय चमत्कार होतो. बाबा अन्नदानाचंही महत्त्व सांगतात. बाबा म्हणतात तू अन्नदान करतोस, भुकेल्याची भूक जाणतो, त्यातच माझं समाधान आहे. पण अन्नदान करताना फोटो काढणं योग्य की अयोग्य ते तुम्ही ठरवायचं. बरोबर आहे. मी नाही सांगणार. रील मध्ये टाकणं ते तुम्ही ठरवायचं, तुम्हाला सोशल करायचं की नाही. माझी आजी म्हणायची, केले उजव्यानी तर न कळावे डाव्याशी. करेक्ट. असं अन्नदान करा. बाबा काय म्हणतात माहिती का, तू अन्नदान केलंस ना प्रेमाने, तर तुझ्या मोहरीचा पण हिशोब मी ठेवेल. तर तुम्ही 50 फोटो 100 स्टेटस ठेवले,
आजची सेवा इथे, उद्याची सेवा तिथे, मग काय मिळेल तुला? हो. तरी सुद्धा तुला ते देतात. अन्नदान करा, एकाची तरी भूक भागवा, घरी आलेल्या बिनमुख पाठवू नका, सगळ्यांचा आदर करा, सगळ्यांवर प्रेम करा, जगातली जी तुमच्या मध्ये दोषदृष्टी ती संपवून टाका. बाबांच्या आरतीत दिलंय, कुणाचीही घृणा नसो, नच स्पृहा कशाची असो, सदैव हृदयी वसो, मनसी ध्यानी साई वसो. बस एवढाच अभ्यास करा, बाकी आयुष्य सोपं आहे. आणि खरं सांगायचं सागर दादा, तुझ्याकडे येऊन ना मला असं वाटतं की मी शिर्डीत आलो. इतकं समाधान, इतकं कम्फर्ट मला आयुष्यात वाटलं नव्हतं रे की माझं प्रेम हे सोशल मीडियावर अशा पद्धतीने येईल. तसं बघितलं तर हा पहिला दुसराच पॉडकास्ट आहे. तरी सुद्धा सागर दादा, तुझ्याकडे आल्यानंतर जे मला बाबा जाणवले ना, ते खरंच मला शिर्डीचं समाधान भेटलं. ओके. पॉडकास्ट हजारो होत असतील, लाखो होत असतील, त्याच्या मागं करणाऱ्यांचे उद्देश निरनिराळे असतील, पण माझ्यासाठी पॉडकास्ट म्हणजे मला जे जाणवलं ते मी सांगितलं, माझ्या जाणीवा मी व्यक्त केल्या. या पॉडकास्टमध्ये मला कोणालाही उपदेश करायचा नाही, कोणालाही दुखवायचं नाही. कदाचित काही शब्द वापरले गेले असतील तर ती पूर्णपणे मी त्यांच्या सगळ्यांकडे क्षमा मागतो. पण प्रेम करा, प्रेमाने जग जिंकता येतं. आणि ज्या पद्धतीने तू हा मार्ग आणि आमचं सांगणं आम्हाला व्यक्त करतोयस, तर मला तरी वाटतं उगवता सूर्यासारखा तुझा मार्ग आहे. निश्चित तुला बाबा भेटतील, तुला प्रत्येक संत भेटतील, तुला जे जगाला दाखवायचं आहे ते दाखवता येईल. कारण तुझा भाव मी बघितला आहे, अगदी निरपेक्ष निस्वार्थ आहे. आणि निस्वार्थ भावालाच सद्गुरू साथ देतात. त्यामुळं मी लहान मूल देवाघरचं फुल आहे. मी मुळात काही नाहीच आहे, हे सत्य आहे. बरोबर आहे. जर मी काही असतो तर इथे नसतो, आणि मला काही व्हायचं पण नाही. मला एक साधा माणूस बनायचा आहे, आणि माझ्या साईबाबांनी माझा अभिमान केला पाहिजे आणि मला स्वीकारलं पाहिजे. इतकंच मला माझं व्यक्तिमत्व घडवायचं. तू मला बोलवलंस, माझ्याकडे आभारासाठी शब्दच नाही आहेत, मी निशब्द आहे. आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या मी काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून आपण बोलू शकतो, मी जवळून पाहिल्यात. आणि माणूस एकदा कोणत्या गोष्टीत अडकला की त्याच्याकडे आध्यात्मिकतेशिवाय पर्याय नसतो. आणि एकदा त्यांनी ती गोष्ट स्वीकारली, करेक्ट, त्याच्यानंतरची लाईफ आहे ना, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, तुम्हाला मागायची गरज नाही आहे. तुम्हाला काय द्यायचं आहे ते बरोबर ते ठरवतात. आज आपला हा पॉडकास्ट चॅनलच त्यांच्यामुळे झालेलं आहे. आणि बाबांनीच शेवटी करून दिलं आहे सगळं. मी काहीच नाही, मी एक मीडियम आहे. आणि मला इतकं माहिती आहे की जसं तुमच्या मनात काही गोष्ट आहे तर मला ती लोकांपर्यंत पोचवायची. आणि बाबा ॲक्च्युली आहेत काय, बाबांची भक्ती कशी करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सिम्पल वेमध्ये कशा करता याव्या ह्या लोकांपर्यंत पोचणं, हे माझा उद्देश आहे. आणि मला हे तसंच ठेवायचं आहे. म्हणून मी बऱ्याच लोकांना प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतो की तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल मेन्शन आहे. इथे येऊन पॉडकास्ट माध्यमातून आपण लोकांपर्यंत बऱ्याच गोष्टी पोचवू शकतो. आध्यात्मिकतेला आपण थोडं पुढे घेऊन जाऊ शकतो. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खूप खूप धन्यवाद दादा, परत एकदा तुम्ही आलात. इतक्या चांगल्या गोष्टी आज ऐकायला मलाही मिळाल्यात आणि प्रेक्षकांनाही. परत एकदा धन्यवाद. मला असं वाटतं सागर तुझ्याबद्दल की मला स्वतःला माहिती नव्हतं की मी पॉडकास्टवर येईल. माझे सगळेच मित्र, साई भक्त आणि मला ओळखणारे लोक म्हणायचे की तुझ्याकडे बाबांचं इतकं माहिती आहे, मग तू सोशल मीडियावर का येईल. तर मी ते सुद्धा बाबांवर सोडलं होतं की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. आणि आज आपली भेट होणं म्हणजे नुसतंच पॉडकास्ट नाही, करेक्ट, किंवा नुसतंच यूट्यूब नाही आणि इंस्टाग्राम नाही, तर खरोखर बाबांना त्यांचा संदेश पोहोचवण्यासाठी आपल्या दोघांना त्यांनी माध्यम केलं. पुन्हा पुन्हा भेटू. काही चुकलं असेल ते निलेशचं आणि काही बरोबर असेल तर ते बाबांचं. ओम साईराम. ओम साईराम. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.